लाडकी बहीण योजनेमध्ये सरसकट लाभ देणं ही चूक होती असं आता अजित पवार यांनी म्हटलंय। निकष तपासणीमध्ये वेळ कमी होता, अनेक अपात्र महिलांनी याचा लाभ घेतला असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। सरकारी नोकरी, चारचाकी असलेल्या महिलांना सुद्धा 1500 रुपयांचा लाभ मिळाला असंही त्यांचं म्हणणं। अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई झाली नाही, पण योजनेतून त्यांना वगळणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। सातत्याने असं आढळून येते पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या। त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही, पण आता त्याचं व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरी ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे। साधारण आमचं त्यावेळेस ठरलेलं होतं 20,000 रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आतमधल्यांना द्यायचं, असं म्हणजे 2.5 लाख रुपये वर्षाला असं ते ठरलेलं होतं। तर काही झालं, काही मध्ये कमी केले। आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत, त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा प्रयत्न। कारवाई केली जाणार सरकारी कर्मचारी जे आहेत कारवाई केली जाणार। अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय तू? तर ना ज्यांना गरज आहे त्यांना पैसे। अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये, आता त्यांनी नको होतं करायला।